माढा लोकसभा मतदारसंघ 2008 साली या मतदारसंघाची स्थापना झाली आणि पहिल्यांदाच शरद पवार लोकसभेवर निवडून गेलेत. त्यामुळे या मतदारसंघातली लढत प्रतिष्ठेची समजली जाते. या मतदारसंघावरती शरद पवारांचं एक हाती वर्चस्व होतं. पण ज्या मतदारसंघावरती शरद पवारांनी अधिराज्य गाजवलं त्याच मतदारसंघात 2019 साली माढा आणि शरद पवारांना पाडा अशा आशयाचे फोटो का व्हायरल झाले? पवारांचा बालेकिल्ला नेमका भाजपच्या हातात गेला तरी कसा? या मतदारसंघातून पवारांनी का 2019ला माघार घेतली? विजयसिंह मोहिते पाटलांच्या नाराजीमुळे कसं बदललं या मतदारसंघाचं राजकीय समीकरण? आणि सध्या माढ्यात कुणाचा बोलबाला आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं थेट आकडेवारी सहित तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील. कारण आमच्याकडे माढा लोकसभा मतदारसंघाचा सातबारा आहे, अर्थात राजकीय सातबारा. नमस्कार, मी सिद्धेश आणि तुम्ही पाहताय सातबारा लोकसभेचा. आता थेट माढ्याचा भूगोल पाहूयात. माढा मतदारसंघ हा खुल्या प्रवर्गामध्ये येतो. 2008 साली स्थापन झालेल्या या मतदारसंघामध्ये सोलापूर जिल्ह्यामधील 4 आणि सातारा जिल्ह्यातील 2 असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ येतात. त्यातला पहिला करमाळा, दुसरा माढा, तिसरा सांगोला, चौथा माळशिरस, पाचवा फलटण आणि 6वा माण. माढ्यामध्ये शरद पवारांचा दबदबा होता. पण विजयसिंह मोहिते पाटील यांनी मनगटावरचं घड्याळ काढलं आणि पवारांच्या हातून माढा गेलं. ते कसं हे तुम्हाला 2014 आणि 2019च्या लोकसभा निवडणुकीच्या आकडेवारीवरून पाहायला मिळेल. 2014 साली मोदी लाटेत राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयसिंह मोहिते पाटील निवडून आले. स्वाभिमानीच्या सदाभाऊ खोत यांनीही विजयसिंह मोहिते पाटलांना चांगलीच टक्कर दिली. चुरशीच्या या हायव्होल्टेज सामन्यात सदाभाऊ खोतांचा 25,344 मतांनी पराभव झाला. मोहिते पाटलांच्या रूपात पवारांनी पुन्हा एकदा आपलं निर्विवाद वर्चस्व सिद्ध केलं. पण थांबा, आता ही 2019ची आकडेवारी बघा. 2019 साली माढ्यातून खुद्द शरद पवार लढतील अशा चर्चांना प्रचंड उधाण आलं होतं. पण ऐनवेळी शरद पवारांनी यंदा निवडणूक लढवणार नसल्याचं जाहीर केलं. वंचित बहुजन आघाडीमुळे पवारांनी माघार घेतली असा आरोपही त्यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. शरद पवारांनी ही निवडणूक लढवली नाही. पण संजय मामा शिंदेंना राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधात काँग्रेसमधून भाजपात आलेले रणजितसिंह निंबाळकर होते. त्यावेळी काय झालं तेही पहा. शरद पवारांच्या गडात शरद पवारांच्या उमेदवाराचा अगदी काही फरकांच्या मताने कसा पराभव झाला याचं उत्तर विजयसिंह मोहिते पाटलांच्या नाराजीत दडलंय. 2019च्या प्रचारावेळी आपल्या मुलाला राष्ट्रवादी काँग्रेसकडून तिकीट मिळावं अशी मोहिते पाटलांची इच्छा होती. ती मान्य न झाल्यामुळे मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीला रामराम केला आणि अखेर भाजपमध्ये प्रवेश केला. शरद पवारांचा हक्काचा बडा नेता माढ्यातून निसटला आणि पवारांच्या हातून आपला बालेकिल्लाही गेला. अशा चर्चांना त्यावेळी प्रचंड उधाण आलं होतं. पण यात कितपत तथ्य होतं? राष्ट्रवादीचा माढ्यात किती बोलबाला आहे हे आता मतांच्या आकडेवारीवरून पाहूयात. विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीत असताना आणि विजयसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीत नसताना मतांच्या आकडेवारीत फारसा फरक पडलेला दिसत नाही. 2014 साली खुद्द मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढवली. त्यावेळी राष्ट्रवादीने 45% जास्त मतं घेतल्याचं दिसतंय आणि मोहिते पाटील भाजपवासी झाल्यानंतर म्हणजे 2019 सालीही राष्ट्रवादीने 41% मतं घेतली. पण तुम्ही स्क्रीनवर दिसत असलेला हा तक्ता नीट पहा. यावरून तुमच्या असं लक्षात येईल की राष्ट्रवादीच्या वाट्याचं 4% मतदान 2014ला वंचितच्या बाजूने गेलेलं दिसतंय. म्हणजे अटीतटीच्या या लढतीत वंचितची मतं निर्णायक ठरली आणि केवळ 85,764 मतांच्या फरकाने म्हणजे 4.26 मतांच्या कमतरतेमुळे ही निवडणूक भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर जिंकले. माढा लोकसभेच्या या निकालावरून राज्यात वंचितची भूमिका किती महत्त्वाची आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालं. पण असं असलं तरी माढ्यात नेमकी कुणाची किती ताकद आहे? माढा लोकसभेमध्ये येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांमध्ये कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत तेही एकदा पाहूयात. 2014 साली माढ्याच्या 6 मतदारसंघांपैकी 3 मतदारसंघांवरती काँग्रेसचा दबदबा होता. तसंच शेकाप, अपक्ष आणि शिवसेनेला प्रत्येकी एक जागा होती. म्हणजे 2014 पर्यंत माढा आघाडीच्या ताब्यात होता.
2019लाही राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी 2 असे एकूण 4 आमदार आघाडीचेच होते. ज्या भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर लोकसभेमध्ये निवडून आले, त्या भाजपचा माढ्यात 2014 आणि 2019 साली एकही आमदार निवडून आणता आला नव्हता. थोडक्यात काय, तर या मतदारसंघात भाजपची ताकद नसताना काँग्रेसच्या रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भाजपात केलेला प्रवेश आणि विजयसिंह मोहिते पाटील यांची नाराजी या गोष्टी भाजपच्या पथ्यावर पडल्या आणि भाजपचा विजय झाला. पण थांबा, अजून एक महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. ही सगळी आकडेवारी 2019ची विधानसभा निवडणूक झाल्यानंतरची आहे. म्हणजे शरद पवार आणि अजित पवार एकाच पक्षामध्ये होते तेव्हाची आहे. शिंदेंनी शिवसेनेमध्ये आणि अजित पवारांनी राष्ट्रवादीमध्ये आता बंड केलं. सरकार बदललं आणि राज्याच्या राजकारणाचं चित्रच बदललं. या सगळ्या राजकीय उलथापालथीनंतर या मतदारसंघात नेमकं आता कुणाचं किती वजन आहे याचाही डेटा फार इंटरेस्टिंग आहे. तो पाहूच, पण त्याआधी एक छोटीशी आठवण. तुम्ही हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहत असाल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ जर का तुम्ही फेसबुकवरती पाहत असाल तर फेसबुकवरती आम्हाला फॉलो करायला विसरू नका. आता पुन्हा वळूयात मुख्य विषयाकडे. लोकसभेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणाऱ्या संजय मामा शिंदेंनी करमाळ्यातून अपक्ष विधानसभा निवडणूक लढवली. पण सध्या त्यांचा अजित पवार गटाला पाठिंबा आहे. माढा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले बबनराव शिंदे, फलटणचे दीपक चव्हाण हे देखील सध्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आहेत. सांगोल्याचे आमदार शहाजीबाबू पाटील यांनीही शिंदेंबरोबर गुवाहाटी गाठली. त्यांचं काय झाडी काय डोंगरवाला डायलॉग आजही चर्चेत आहेच म्हणा. माळशिरस ते राम सातपुते, माणसे जयकुमार गोरे भाजपकडून निवडून आले. या सगळ्या बदललेल्या राजकीय समीकरणांमुळे सध्या माढा लोकसभा मतदारसंघाचे 6च्या 6 आमदार हे महायुतीच्या बाजूने झालेले दिसतात. पण असं असलं तरी माढ्यावर सध्या महायुतीचं एक हाती वर्चस्व आहे असं बोलणं थोडं घाईचं ठरेल. मग माढ्यावर वर्चस्व कुणाचं, महायुतीचं की महाविकास आघाडीचं, हे समजून घेण्यासाठी काही प्रश्नांची उत्तरंही थेट द्यावी लागतील. ते प्रश्न काय आणि त्यांची उत्तरं काय जाणून घेऊयात. इथला उमेदवार दुसऱ्या पक्षातून आलेला होता का? 2014 साली नाही, विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीतच होते. 2019 साली हो, रणजितसिंह नाईक निंबाळकर हे काँग्रेसमधून भाजपमध्ये आले होते. प्रश्न क्रमांक 2, उमेदवार पहिल्यांदा निवडून आला की दुसऱ्यांदा? तर 2019ला रणजितसिंह नाईक निंबाळकर हे पहिल्यांदाच निवडून आले होते. प्रश्न क्रमांक 3, युती किंवा आघाडीच्या उमेदवाराला फायदा झाला की तोटा झाला? अर्थात आत्तापर्यंत दोघांना समान फायदा आणि समान तोटा झालाय असं मागच्या 2 लोकसभा निवडणुकांवरनं कळतं. आता सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4, पक्षफुटीनंतर इथलं राजकारण नेमकं कसं आहे? पक्षफुटीनंतर या मतदारसंघातलं राजकारण तसं स्पष्ट आहे. विजयसिंह मोहिते पाटील या मतदारसंघामध्ये गेम चेंजर ठरू शकतात, कारण महायुतीकडून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना दुसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली आहे. यामुळे राष्ट्रवादीची साथ सोडून भाजपात आलेले विजयसिंह मोहिते पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर समर्थक यामुळे नाराज असल्याचं बोललं जात आहे. महायुतीकडून माढ्यात उमेदवार जरी जाहीर झाला नसला तरी मोहिते पाटलांची नाराजी हा कळीचा मुद्दा ठरू शकतो. देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत ही नाराजी दूर केल्याचंही बोललं जात आहे. यासाठी खुद्द गिरीश महाजन यांनीही रामराजे नाईक निंबाळकरांची भेटही घेतली होती. पण जर का विजयसिंह मोहिते पाटील आणि रामराजे नाईक निंबाळकर यांची नाराजी कायम राहिली तर महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीचे रणजितसिंह नाईक निंबाळकर ही लढत चुरशीची ठरू शकते. कारण 2019 साली रणजितसिंह राजे निंबाळकरांच्या विजयात विजयसिंह मोहिते पाटलांची भूमिका महत्त्वाची होती. त्यामुळे महायुती आणि भाजपसमोर विजयसिंह मोहिते पाटलांची नाराजी दूर करण्याचं मोठं आव्हान असणार आहे. आता या मतदारसंघात विजयसिंह मोहिते पाटील यांची नेमकी भूमिका काय असेल? शरद पवार माढ्यातून कुणाला उमेदवारी देणार? यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून असणार आहेत. एकूणच माढ्याच्या या संपूर्ण राजकीय सातबाऱ्यावरती तुम्हाला नेमकं काय वाटतं? माढ्यात 2024मधून नेमकं कोण निवडून येऊ शकेल? कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका.